नमस्कार, मी अक्षता. आपण पाहतात आपला आवाज मध्ये आपले स्वागत. डिंगोरे येथे महिला दिनी हळदी कुंकू समारंभ करण्यात आला. 8 मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने डिंगोरे येथील श्री पाणेश्वर महिला मंडळाच्या वतीने श्री पाणेश्वर पारायण सप्ताह सोहळ्यादरम्यान महिलांनी हळदी कुंकू समारंभ व समाजातील विविध स्तरांवर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या विविध महिलांचा सत्कार केला. यावेळी ओतूर येथील प्रसिद्ध व्याख्याता डॉक्टर सौ रेश्मी घोलप यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील सर्वच महिला व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्याचेही दिसून येत आहे. पाहूयात. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरं तर थोडंसं कार्यक्रमाला थांबायला आवडलं असतं, पण आमच्या इथे मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो आणि महिला दिनाच्या निमित्ताने आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम मागील वर्षापासून सुरू केलेला आहे. त्यामध्ये महिलांच्या नाटिका आहेत, एकांकिका आहेत, त्याचप्रमाणे डान्स पण आहेत आणि खूप सुंदर असा मागच्या वर्षी कार्यक्रम झाला आणि याही वर्षी सर्व नियम पाळून आम्ही तोही कार्यक्रम आयोजित केला आहे. परंतु सगळे जमलेले असताना माधुरीताईंचा खूप आग्रह होता की 5-10 मिनिट या, म्हणून आम्ही आलोय. त्यामुळे प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करते. आणि आजचा हा महिला दिन आपण खेडोपाड्यात सुद्धा पाळायला लागलो आहोत किंवा साजरा करायला लागलो आहे. महिला दिनाचं महत्व सगळ्यांना माहितच आहे की का महिला दिन आपण आज साजरा करतो. तर अमेरिका, युरोप या ठिकाणी अशाच आपल्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी ज्या वेळेला महिलांना मतदानाचा हक्क डावलण्यात येत होता, मतदानाचा आपल्याला अधिकार नव्हता एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये, तर त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि आपल्याला महिलांचे हक्क त्या दिवसापासून प्राप्त झाले. म्हणून आपण खरं तर तो एक आनंद साजरा करतो म्हणा, किंवा कुठेतरी महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. आणि मग महिलांसाठी एखादा दिवस हा आनंदोत्सव साजरा व्हावा. खरं तर हा आपणही ग्रामीण भागात साजरा करत असतो आणि असाच कार्यक्रम आपण आज केला. खूप छान वाटलं. तर आमच्याही गावामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेण्याचा हेतू हाच होता की आपण वर्षभर काम करतो, आपण आपल्यासाठी कमी जगतो, कुटुंबासाठी फार वेळ देतो किंवा कुटुंबाची फार काळजी करतो. मी तर या निमित्ताने सांगेन तर आपल्यासाठी जगायला शिका. थोडंफार कुटुंबाबरोबर समाजासाठी जगता तर आपल्यासाठी जगा. कारण या महिला दिनाच्या निमित्ताने हेच सांगते की आपण स्वतःला विसरत चाललो आहोत. आपण नेहमीच दुसऱ्याचा विचार करतो, पण आपल्यासाठी आपण कधी जगणार. 50-60 वर्षाचं आयुष्य असताना पूर्ण ताणतणाव, आज पाहतो आपण वेगवेगळ्या आजारांनी माणसं सगळे ग्रासलेले असताना याला एकमेव कारण ताणतणाव आहे. आणि या ताणतणावातून कुठेतरी विसरण्यासाठी आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने हे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केला आणि महिलांनी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खूप सुंदर असं नियोजन आम्ही करतो. आपणही पुढच्या वर्षी मी माधुरीताईंना सांगेन की महिलांमधल्या कला या निमित्ताने बाहेर येतात. खूप सुंदर महिला नाटक बसवतात. मागच्या वर्षी स्त्री भ्रूण हत्येवरती इतका सुंदर नाटिका झाली. तर यामधून एक प्रबोधनही होतं आणि सगळ्या महिलांचं एक मनोरंजनही होतं. तर असं साधत असताना आज आपला दिवस आपल्यासाठी आपण जगायचा आहे. आपण नेहमी सावित्रीबाई, राजमाता जिजाऊ, त्याचप्रमाणे अहिल्याबाई, झाशीची राणी, आताच्या पण कल्पना चावला असतील, तर याही स्त्रियाच होत्या. घरदार सांभाळून त्यांनी समाजासाठी खूप काही केलं. तर आपल्याला समाजासाठी तर करता करता आपल्याला आपल्या गावासाठी थोडं प्रत्येकीने करा. मी एक उपसरपंच या नात्याने सांगते, ज्या ज्या वेळेला गावामध्ये लोकसहभागाची कामं येतात तर त्यावेळेला महिलांनी स्वतःला थोडंसं पुढाकार घेऊन आपल्या गावासाठी करा. माझं गाव माझा विकास, माझं गाव माझी जबाबदारी, हे आपण प्रत्येकाने अंगी पाहावं. कारण ज्या वेळेला गावात अशी विविध कामं असतात त्यामध्ये सहभाग हा सर्वांचा आवश्यक असतो आणि त्यातल्या त्यात महिला जर सहभागी झाल्या तर बरीच कामं यशस्वी होतात. मग ती स्वच्छतेची कामं असू दे, पाणी स्वच्छतेचे असू दे. एक या निमित्ताने एक सांगू इच्छिते की आज आपण पाहतो की पाणी पुरवठा, आपल्याला स्वच्छ पाणी ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. परंतु आपल्याला स्वच्छ पाणी हे आपल्या नद्यांपासून मिळतं. परंतु आज आपल्या नद्यांची जर अवस्था पाहिली तर गटारांपेक्षाही घाण. आज आपण तिथे पाणी धुवू शकत नव्हतो. पूर्वीचे लोक सांगतील आपण ते पाणी झिरा करून पित होतो, पण आज ते पाणी आपण पाणी सुद्धा धुवू शकत नाही, इतकं घाण झाले. मग आपण पाहतो ही घाण करण्याला आपणच जबाबदार आहोत.
जे आपल्या घरात लोक आहे ते आपण नदीत नेऊन टाकतो. मग घरातल्या एखाद्या मूर्तीची पूजा करायची आणि आपण ते निर्माल्य नदीत नेऊन फेकायचं. घरामध्ये एखादं तुळशीचं रोप उपटलं, नदीत टाकलं. एखादं देवघर जीर्ण झालं, ते नदीत नेऊन टाकलं. एखादा फोटो फुटला तर तो कुठे टाकायचा, तर आपण नदीत टाकतो. म्हणजे जो जिवंत झाला आहे, जी जिवंत जीवदायिनी आहे, अशा नदीला आपण निर्माल्य घाण घेऊन कचरा नेऊन दूषित करतो. मग ती आपल्याला आरोग्य देईलच कसं? मग आपल्याला पहिलं आरोग्य जर पाहिजे असेल तर आधी नद्यांचं, आपल्या स्वच्छ पाण्याचं आरोग्य आपण जपलं पाहिजे. आणि या सगळ्यात मोठा वाटा महिलांचा आहे. कारण कोणताही मार्गशीर्ष महिना असू दे, एखादा उपास तापास असू दे, आपण घरातलं निर्माल्य एका पिशवीत भरून ठेवतो आणि सहज जाता त्या प्लास्टिकच्या पिशवीचं आपण नदीत विसर्जित करतो. तुम्ही सांगा, ही नदी, आपण नदीची पूजा करतो, किती वेळा आपण नदीची पूजा करतो, मग आपण ही निर्माल्याने पूजा करायची का? मग हे जर चुकीचं होत असेल तर प्रत्येकाने ते निर्माल्य, आपल्या कार्यक्रम किंवा बरेच उपक्रम आहे की हवा पाणी दूषित होण्यासाठी आपण मानवच जबाबदार आहे. तर या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छिते, आपलं आरोग्य जपायचं असेल तर आपल्या समाजाचं, आपल्या सभोवतालचं, आपल्या पर्यावरणाचं आरोग्य जपा. आणि खरं तर मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनाम् अपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्व स्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममाप्येषस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. पाणेश्वरचरणी सविनय साष्टांग शिरसाष्टांग नमस्कार. मंदिराच्या आत हर आणि बाहेर हरी असं हे दृश्य आहे. आणि असं मनात येऊन गेलं की इकडे उभा मंगेश, तिकडे उभा मंगेश, आणि तुम्ही मायबाप रसिक, तो सुद्धा हरिहराचंच रूप. सर्वांना सविनय नमस्कार. व्यासपीठावरील सन्माननीय अतिथीगण आणि व्यासपीठाचे मान्यवर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्यांचा सत्कार झाला त्या सगळ्या माझ्या भगिनी, सत्कार मूर्ती, या पाणेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री अमित बनकर यांनाही सविनय नमस्कार. अमित बनकर यांच्याबरोबर त्यांचे सारे कुटुंबीय. एक वेळ अशी होती की मदनशेठ बनकर आणि माधुरीदेव बनकर आणि त्यांचे कुटुंबीय. आज अतिशय अभिमान वाटतोय की अमित बनकर आणि त्यांचे कुटुंबीय. तर याचं विशेष कौतुक आहे. या सगळ्यांना महिलांना त्यांनी इन्व्हॉल्व केलं. माधुरीदेवी माझी 40 वर्षापासूनची मैत्रीण, आणि पेशंट डॉक्टरना आता जरा लांब ठेवलं तर ही मुलं आपल्या हातचीच. तर या सगळ्या इन्व्हॉल्वमेंट बद्दल मला अतिशय कौतुक. म्हणून आज मला मिळालेला सत्कार मी अध्यक्ष अमित बनकर याला एक कौतुकाची थाप म्हणून देऊ इच्छिते. अमित शेठ बनकर, प्लीज अमित पुढे ये. असं म्हटलं जातं की ज्या समाजामध्ये महिला सजग आहे, सावध आहे, सक्षम आहे, सबल आहे आणि अलर्ट आहे, अलर्ट मराठीत म्हटलं की कळतं, तो समाज नेहमी पुढे जातो. when the woman moves then the family moves, the community moves and the nation moves. आपल्याला कलाम साहेब म्हणायचे की द नेशन शुड बी महासत्ता, आणि ही महासत्ता होण्यासाठी शी इज द वुमन, शी शुड बी ऑन मूव्ह. ऑन मूव्ह म्हणायचं म्हणजे काय, तर ती निद्रिस्त नको. घरात काय चाललंय, दारात काय चाललंय, अंगणात काय चाललंय, पडवीत काय चाललंय, आणि माझ्या देशात काय चाललंय. मग राजकारण असो, शिक्षण क्षेत्र असो, कृषी क्षेत्र असो, किंवा मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को विमान उडवायचं असो, किंवा एखाद्या मोठ्या ऑपरेशन थिएटर मध्ये सर्जन महिला आहे, अॅनास्थेशिया महिला देते, सिस्टर पण महिला आहे, आणि पेशंट एक मेल पार्टनर आहे. तर दॅट इज द थिंग जेव्हा महिला सबल असते. पण महिला भगिनींना मला एक सांगायचं आहे की महिला सक्षम होणं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावणं असं नव्हे. तुम्हाला वाटेल वेगळाच काय धागा काढला, पण महिला आहे, नैसर्गिकरित्या महिला आहे. ती अबला पण नाही, सबला पण नाही, ती वेगळी आहे. स्त्री नावाचा धातू आहे. स्त्री धातू पासून स्त्री हा शब्द तयार होतो.
स्थैर्य या धातूचा अर्थ आहे मूळ धातू. आपण जे म्हणतो ना शब्दलोकातला मूळ धातू, तो स्थैर्य आहे व्याकरणात गेलं तर. आणि स्थैर्य म्हणजे लज्जा से सिकुड़ना, आणि मानिनी म्हणजे जिला गर्भ की स्थिती हो सकती है वो महिला है. म्हणजे आपलं एक वेगळेपण आहे, हे टिकून राहिलं पाहिजे आणि नेचरच्या बरोबर गेलं पाहिजे. आणि तेजोपासक असा सिलेबस जी आपली भारतीय संस्कृती सांगते. आता मी जे म्हटलं पुष्पदंताचा शिवमहिम्न स्तोत्राचा पहिला श्लोक किती जणांना पाठ आहे, का नाहीये पाठ, तर शिकून घ्या. त्याच्यामध्ये शिरा, त्या श्लोकाच्या प्रत्येक रुचेमध्ये शिरा आणि त्याच्यामधून पर्सनल एक्सलन्स साधा. या निमित्ताने जे सगळे इथे एकत्र आले, संघटन झालंय. कोणी माळी सुतार ब्राह्मण काही नाही हो, आपण हिंदू आहोत. या हिंदूंचं संघटन झालं पाहिजे असं मी अतिशय भानपूर्वक अभिमानपूर्वक तुम्हाला आवाहन करते. आणि शी इज द वुमन, ती आपल्या पतीला, आपल्या वडिलांना, आपल्या मुलाला, आपल्या बहिणीला, आईला, आजीला एकत्रित करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते आणि तेजाची उपासना करायला उद्युक्त करू शकते. प्रत्येक स्त्री एकमेकीला हळदी कुंकू लावते, त्याबरोबर ती स्वतःला लावते. हळद आणि कुंकू वैभव आणि क्रांती याचं प्रतीक आहे बायांनो. सोनं आणि सुपारी, स्नेहाचा दिवा, तेल लावता ना तुम्ही, तर ज्या दिव्याने ओवाळता, उद्देश्य घटनाला तुम्ही प्रत्येक जण ओवाळतो. या तबकाचा, या संस्कृतीचा अर्थ जाणून घ्या. जर अर्थ जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपण याच मंडपात आरोग्याबरोबर संस्कृती वर्धनाची सुद्धा शिबिर घेऊ. आम्ही तुला मी सांगू इच्छिते की प्रत्येकाची कर्तव्य आणि प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये एक्सलन्स कसा आणता येईल हे आपली संस्कृतीत आहे, आपली आहे आपल्यापाशी, पण आपण विसरत नसले. तर या सगळ्यांसाठी सुद्धा आपण आज कटिबद्ध होऊ. महिला दिन केलात, साजरा केलात, सन्मान केलात, याच्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. आणि मला याचंही मान आहे, जरी आम्ही पहिल्या खुर्चीवर बसलो, माझ्या सगळ्या भगिनी अस्वस्थ झाल्या, पण अगं भगिनींनो, आपल्या मागच्या खुर्च्यांमध्ये आपले बंधू आहेत आणि ते सदैव असतील, ते आहेत, म्हणून आपल्याला प्रोत्साहन आहे, बॅकिंग आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात ही इज माय बॅकबोन. जेव्हा एका यशस्वी पुरुषामागे जेव्हा एक स्त्री असते, तेव्हा एका स्त्रीचं बोन म्हणजे हाड, बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा, मणका, तो सुद्धा एक पुरुष असतो. आणि मी तर म्हणेन माझ्या घरातलं प्रत्येक घटकाने जेव्हा मला प्रोत्साहन दिलंय, माय एव्हरी बोन इज माय हजबंड, माय सन, माय फादर इन लॉ, माय फादर, माय ब्रदर, हे सगळे माझे एक एक बोन होतात आणि तिथून मला ऊर्जा स्रोत मिळतो. आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की हा हर आणि हा हरी हे एकरूपाने जेव्हा आपल्या समोर आहेत आणि अर्धनारी नटेश्वराच्या रूपातही शंकर आहे, तर पुष्पदंताचं या निमित्ताने शिवमहिम्न ज्यांना कोणाला शिकायचंय त्यांना मी शिकवायला तयार आहे, अर्थासहित. आणि ते शिकल्यावरती तुम्हाला वाटेल की अरे मॅडम डॉक्टर आहेत आणि शिवमहिम्न, डॉक्टरीचा आणि स्त्रीचा स्वैराचार याच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. त्या रेषेचा कायम भान ठेवून पुढची मार्गक्रमण करा. एवढ्याच मी आजच्या दिवशी तुम्हाला सांगू इच्छिते. कधीही परत एकदा सांगते, कधीही हाक मारा, आपण येऊ, जमू, आरोग्यविषयक कधीही आपण सेमिनार घेऊ. आता ठाणे मुंबई परिसरातल्या महिलांसाठी माझं वेबिनार आहे आणि म्हणून मी अस्वस्थ आहे. आजचा दिवसातला माझा 5वा सेमिनार आहे ऑनलाईन, सकाळी 8 पासून. तुम्ही ऐकून घेतलं, अतिशय धन्य वाटलं. नेहमी हात एकमेकीच्या हातात धरून चालत राहू. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सर्ववीर्यं करवावहै तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती. तुमच्या हातात आहे. आणि पानेश्वर मित्र मंडळीत आयोजित हा महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अंकुश कांबळे, त्याचबरोबर सर्व महिला मान्यवर मंडळी, नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्या, माझ्या समवेत आलेले आमचे सर्व युवक सहकारी. खरं तर इथे येण्याचा योग म्हणजे डेंगोरे गावामध्ये एक पूजा होती. माईकवर आवाज येत होता, महिलांचा आवाज येत होता. अंकुशरावला विचारलं काय कार्यक्रम चालू आहे गावामध्ये, तुम्ही इथे काय करताय? म्हणले आम्हाला पुरुषांना आमंत्रण नाही, महिला मंडळाचा कार्यक्रम.
म्हणलं असं थोडी असतं, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, महिलांच्या काय अडी अडचणी असतील ते तुमच्यापर्यंत मांडू शकतील. 2 मिनिटं का होईना आपण त्या कार्यक्रमाला भेट देऊ, त्यांच्या कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही याची काळजी आपण घेऊ. आम्ही येऊन तुम्हाला कार्यक्रमाला भेट देऊन पुढे जाणार आहोत. महिला दिन हा जागतिक महिला दिन म्हणून आपल्या भारतातच नव्हे तर जगामध्ये साजरा केला जातो. आणि महिलेचं महत्व हे प्रत्येक पुरुषाला किंवा धर्तीवरती जो पुरुष जन्माला येईल त्याला निश्चितप्रमाणे असतो, पण तो एक ठराविक वयापर्यंत असतो. त्याच्यानंतर त्याला विसर पडतो की ह्याच मातेने मला जन्म दिलाय, ह्याच मातेने मला सांभाळ केलाय आणि मी लहानाचा मोठा झालेला आहे. तो विसर पडू नये म्हणून एक दिवस वर्षातला महिला दिन हा साजरा केला पाहिजे अशी भावना काही लोकांनी मनामध्ये आणली असेल, हा महिला दिन साजरा केला जातो. आणि पुरुषांची एक टिंगल उडवली जाते की पुरुष दिन काय आहे, तर तेवढा बैलपोळा तुमच्यासाठीच आहे. बरोबर आहे का नाही? महिलांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पुरुषांच्या शिवाय आपल्यालाही काही किंमत नाहीये. त्यामुळे पुरुष दिन जो काय असेल तर ही जी टिंगल होती बैलपोळ्याची ती हसण्यामध्ये आपण घेत जाऊ. पण इथून पुढच्या काळामध्ये जेवढा आदर महिला पुरुषाचा करतात, माझी अपेक्षा आहे की प्रत्येक पुरुषाने तेवढाच आदर त्या महिलेचा केला पाहिजे. महिला ही घरामध्ये एक गृहिणी म्हणून नाही तर तुमच्या अपरोक्षात पुरुषांची जी किंवा घरातली बाल्य आहेत, मुलं आहेत, सासू सासरे आहेत, वयस्कर मंडळी आहेत, त्यांची काळजी घेण्याचं काम करत असते. आणि महिला जर घराबाहेर पडली तर निश्चितप्रमाणे यांच्यासारख्या कर्तृत्वान महिला आपल्याला गावामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये मिळतात. तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर आज लोकसभेमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक महिला लोकसभेला पाठवलेली, त्यांचं नाव आहे फौजिया खान. ती महिलांचं महाराष्ट्रातलं प्रतिनिधित्व करते. प्रत्येक जणांनी आज घरी जाऊन तो आपल्या मुलाला, आपल्या नवऱ्याला तिचा व्हिडिओ जर तुम्हाला सापडला किंवा बघता आला तर तिचं भाषण तिने इंग्लिश मध्ये केलेली आहे फौजिया खान मॅडमनी. त्याचा हिंदी किंवा मराठी अनुवाद करून तुम्ही घेता आलं तर घ्या. त्यांनी जे सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये महिला ही घरात 50% मालकीण आहे. आजच्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक विषय मांडला आणि तो तुमच्या महिला दिनाची शुभेच्छा म्हणा किंवा गिफ्ट हे म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. एखाद्या माणसाने फ्लॅट घेतला, घर घेतलं, घर बांधलं तर त्या फ्लॅट मालकीन ही घर मालकीन होणार असा नियम त्यांनी लागू केलेला आहे. मी जरी पुन्हा मुंबईला कुठं फ्लॅट घेतला तर माझ्या बायकोचं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे, हा असा निर्णय अजितदादांनी आज महिला दिनाच्या महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे. त्या फौजिया खान मॅडमचं जर तुम्ही भाषण ऐकलं तर भारतामध्ये 33% आरक्षण हे ग्रामपंचायतीला किंवा महिलांना हे माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेले आहे. पण फौजिया खान मॅडमचं म्हणणं आहे की हे जे 350 ते 400 खासदार राज्यसभेमध्ये बसतात यांच्यामध्ये सुद्धा 33% आरक्षण, 33% महिला खासदार म्हणून भारताच्या संसदेमध्ये पोहोचल्या पाहिजे. फक्त ग्रामपंचायत, पंचायत समिती पुरते किंवा जिल्हा परिषदेपुरते ते आरक्षण लागू करू नका. त्यांच्या भाषणामध्ये त्या म्हणल्या 50% पर्यंत खासदार ह्या महिला झाल्या पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एवढ्या सुशिक्षित आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे काम करतात आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी आयुष्यभराचं काम आपल्या महिलांसाठी समाजकारण आणि राजकारणामध्ये केलेलं आहे की 33% आरक्षण लागू करून महिलांना संधी मिळाली म्हणून या महिला आज व्यासपीठावर बसलेल्या आहेत. आणि त्याची मागं आज आम्ही बसलो ते काय मला पुढे बसण्याचं काम आम्ही करत असतो. त्यामुळं शरदचंद्रजी पवार साहेबांनी काय केलं म्हणणाऱ्याला हे उदाहरण आहे. आजचा फोटो आहे. इथं पत्रकार जर आले नसतील, राजे मी तुम्हाला विनंती करतो की पत्रकारांपर्यंत हा फोटो आणि हे चालू राहिलं पाहिजे की पवार साहेबांच्या आरक्षणामुळे या मांडवाखाली किंवा आजच्या कार्यक्रमाला एवढ्या महिला आपल्याला व्यासपीठावरती दिसतात. मी इथं आलो, तुमच्या कार्यक्रमाचा थोडा व्यत्यय केला. मी अधिकचं बोलणार नाही. जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वल्लभशेठजी बेनके ज्यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यामध्ये आता आम्ही सर्वजण काम करतो असे अतुलदादा बेनके विद्यमान आमदार, त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, माझ्या समवेत आलेले आमचे सर्व युवक सहकारी, त्याचबरोबर
याच गावचे आणि याच गटाचे जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक अंकुश शेठ आमले यांच्या वतीने या जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमचा कार्य हे असंच तुमच्या घरामध्ये घराबाहेर गावासाठी वाडीसाठी आणि तालुक्यासाठी चालू राहो हीच ही पानेश्वर मंदिराच्या नतमस्तक होऊन इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान आहे आणि त्याची किंमत ही कशातच होणार नाही. घरातील मुलगी असो पत्नी असो ती म्हणजे स्त्रीच आहे आणि स्त्री जर नसेल तर घराला घर पण राहणार नाही. इतकं स्त्रीचं महत्व आहे. आई जिजाऊ साहेब होऊन गेल्या, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, राष्ट्रपती सुद्धा पहिली महिला होऊन गेली, इंदिरा गांधी या सुद्धा पंतप्रधान होऊन गेल्या. म्हणजे आपण ह्या महिलांचा आदर्श घ्यायला पाहिजे. महिलांना 50% आरक्षण आहे. म्हणजे आपण पुरुषांच्या बरोबरीने स्त्री जगामध्ये, गावामध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करू शकते आणि स्त्री कुठेच मागे राहू नये असे मला वाटते. आम्ही उदापूरमध्ये आताच त्यांनी सांगितले की खूप विविध दूरदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर तुम्ही सुद्धा रश्मिताईंचं बोलणं ऐकल्यानंतर नक्कीच तिथं उपस्थिती द्यावी अशी मी माझ्या महिला भगिनीच्या वतीने विनंती करते आणि आम्हाला इथं बोलून सत्कार केला सर्वांचं धन्यवाद देते. पानेश्वर मंडळाचे सुद्धा धन्यवाद देते. रामकृष्ण. सबला होणे ही फार काळाची गरज आहे. आता डॉक्टर मॅडमने सांगितलं, बोलक मॅडम, महिलांनी स्त्रियांनी आपला नाही तर सबला होणे काळाची गरज आहे. तर खरोखर मी तुम्हाला सांगते, महिलांनी आपल्या नाही तर सबला होण्याची जी काळाची गरज आहे. आपण ज्यावेळेस समाजात बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला आपलं कुटुंब, आपल्याला प्रत्येक पुरुषाची, आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो. त्यावेळेस आपल्याला एक वेगळाच आधार मिळतो. आज जरी महिला दिनाचं औचित्य साधून अमित साहेब बँके आपल्या कार्यक्रमाला आलेले, आपल्या डेंगोरे गणाचे अंकुश शेट्टी आमले साहेब तेही कार्यक्रमाला आलेले, परंतु मागं बसले. ते आपल्या मागे होते तरी आपल्याला मोठा त्यांचा एक हात असतो आणि तो हाच आपल्या महिलांचा एक दृढ विश्वास असतो. एवढं बोलून मी थांबते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी एवढंच तुम्हाला सांगेन, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. भारत हा आपला देश आहे आणि या देशावर असंच तुम्हाला आम्हा सर्वांचं प्रेम राहू द्या. पुन्हा एकदा तुम्हाला पुन्हा मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते, लाख लाख शुभेच्छा देते आणि थांबते. नमस्कार सर्व महिला भगिनींना. आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यामुळे सगळ्या महिलांचे असंख्य जमल्या म्हणून त्यांना प्रथमतः शुभेच्छा महिला दिन. आज पानेश्वर मित्र मंडळाच्या सर्व महिलांनी इतका सुंदर असा कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि मला अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. इथून पुढेही ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतीही तुम्हाला अडचण येऊ, पानेश्वर मंडळासाठी कोणतीही तक्रार असू दे किंवा अडचण येऊ, मी आणि माझे सगळे सदस्य हे तुमच्यासाठी कधी पण तत्पर आहोत. माझ्या डिंगोर ग्रामस्थांच्या वतीने आणि डिंगोर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच या नात्याने, उपसरपंच, माझ्या सगळे सदस्य भगिनी यांच्या वतीने मी सगळ्या महिलांना 8 मार्च महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.